नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर सर्वप्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। मस्तपैकी अशा टम्म फुगलेल्या गुळाच्या पोळ्या इथे मी केल्या आज संक्रांतीनिमित्त, तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर गुळाच्या पोळ्या करण्याकरिता मी कणिक घेतली। कणकीमध्ये थोडंसं 1 चम्मच बेसन, 1 चम्मच घोळण टाकलं आणि कडकडीत तुपाचं मोहन दिलं। थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि कणिक भिजवून घेतली। कणिक छान चोळून घेतली आणि झाकून बाजूला ठेवून दिली। आता गूळ चिरून घेतला, जेवढा आपल्याला पोळीला लागतो तेवढा गूळ चिरून घेतला। गूळ मिक्सरमध्ये टाकून फिरवून घेतला एकदा। त्यामध्ये विलायची आणि जायफळ घातली आणि आता छान असा मिक्सरवरती काढून घेतला गूळ। मस्तपैकी छान असा चिकट गूळ झालेला आहे। त्याच्यामध्ये तिळाचा कूट टाकून व्यवस्थित मिक्स केला। काही गुठळ्या एखादी गळे जर गुळाचे राहिले तर ते फोडून घेतले आणि संपूर्ण वाटीभर तिळाचं कूट, तीळ भाजून कूट करून ठेवलं होतं मी। आम्ही तीळ संक्रांतीच्या दिवशी तीळ भाजत नाही किंवा कुटत नाही असा नियम आहे आधीपासून, त्याकरिता आधीच तीळ कुटून ठेवले होते। तर छान मिक्स करून घेतलं तीळ गुळामध्ये तीळच टाकलाय मी। मला तीळ आणि गुळाच्याच पोळ्या आवडतात आणि शेंगदाण्याच्या वेगळ्या करते मी, शेंगदाणे गुळाच्या, त्यामुळे याच्यामध्ये शेंगदाणे नाही टाकलं। गोळे करून घेतले गुळाचे। कणिक पण छान मुरली, थोडासा तेलाचा हात लावून कणिक छान चुरून घेतली आणि कणकीच्या गोळ्यामध्ये गुळाचा गोळा स्टफ करून घेतलं। वरची कणिक थोडीशी काढू शकता किंवा तिथेच अशी चिपकवून लाटली तरी चालते। मस्तपैकी पोळ्या लाटून घेतल्या, हलक्या हातानेच लाटायच्या। जेवढी पातळ पोळी पाहिजे तेवढी पातळ पोळी होते आणि छानही होते। दुसरी पोळी याच प्रकारे लाटून घेतली। आणि तव्यावरती पोळी मस्तपैकी शेकून घेतली। आधी कोरडीच पलटायची पोळी, त्याच्यानंतर तूप टाकायचं। पोळी छान फुगलेली आहे आणि झालेली आहे, खरपूस भाजलेली आहे। पोळी काढून घेते। मस्तपैकी अशा गुळाच्या पोळ्या तुम्ही पण अशाच करता का? मला कमेंट करून सांगा। आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि माझ्या व्हिडिओ लाईक करा। आणि संक्रांतीच्या अजून एकदा सगळ्यांना शुभेच्छा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। बाय बाय, थँक्यू।